सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या 5 लाख अनुयायांच्यासोबत धम्मदीक्षा घेतली. त्याला तारखेच्या दृष्टीनं 14 ऑक्टोबरला 64 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 65वा सुरू होईल. म्हणजे आपण बाबासाहेबांच्या अनुयायी 65 वर्षाची झालेलो आहोत. आपलं वय 65 वर्षाचं आहे आणि 65 वर्षाचा मनुष्य हा अनुभवाच्या दृष्टीनं, ज्ञानाच्या दृष्टीनं मॅच्युअर समजला जातो. मॅच्युअर आहे. व्यावहारिक भाषेत जर पाहिजे झालं तर तो एक रिटायरमेंट पण त्याची क्रॉस झालेली आहे, रिटायरमेंट झालेली आहे. बौद्ध जीवनाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपण या 64 वर्षाच्या वयामध्ये मागच्या पिढीने, ह्या मधल्या पिढीनं आणि आत्ताच्या नव्या पिढीनं, ह्या 3 पिढ्यांनी काय साध्य केलं, काय मिळवलं, काय शिकलो आपण, हा एक अवलोकनाचा, परीक्षणाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यावर आपण थोडंसं एक चिंतन करणार आहोत. हे प्रवचन नाही, हे एक आपण चिंतन समजू याला, आणि हे आपल्या जीवनाशी संबंधित आहे. बाबासाहेबांनी बुद्ध धम्माच्या प्रवाहामध्ये आपल्याला आणून सोडलं. आपल्या जीवनाचं सोनं झालं. एका दृष्टीनं आपल्या जीवनाचं सोनं झालेलं आहे. कारण हे फार मोठं धन आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे. परंतु कोणतंही धन जे आहे हे योग्य प्रकारे वापरलं तर त्याचा उपयोग आहे. नाहीतर धनाचा जर दुरुपयोग झाला किंवा धनाचा उपयोगच केला नाही, धन वाया गेलं, धन योग्य कारणे लावलं नाही, तर मग तो काही त्याचा सदुपयोग आहे असं म्हणता येत नाही. आपल्याला जे बुद्ध धम्माचं धन दिलेलं आहे हे मौल्यवान धन आपण एक बौद्ध म्हणून कितपत उपयोगाला आणलं, हा एक फार मोठा चिंतनाचा विषय आता बनू शकतो. त्याचं कारण असं की 64 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण बरंच काही शिकलो. बरेच पुस्तकं वाचली आपण, पुष्कळ गुरूंकडून ऐकलं, पुष्कळ संस्था स्थापन झाल्या, प्रवचन देणारे, भाषणं देणारे, लिहिणारे अनेक लोक निर्माण झाले आणि ज्ञानाचा प्रसार झपाट्यानं झालेला आहे. आणि मला असं वाटतं की ज्याला एक प्राथमिक ज्ञान आहे, बौद्ध धर्माचं प्राथमिक ज्ञान आणि प्रगत ज्ञान हे बऱ्याच अंशी आपल्याकडे आता आलेलं आहे. म्हणजे आपण म्हणू की जसं आता त्रिशरण पंचशील आणि बुद्धपूजा वगैरे ह्या गोष्टी किंवा त्रिरत्नवंदना ह्या गोष्टी की आता लोकांना अपरिचित राहिलेल्या नाहीत. किंवा बौद्ध पद्धतीनं लग्न लावणं, नामकरण करणं, अंत्यविधी करणं, जलदान करणं, पुण्यस्मरण करणं वगैरे वगैरे ही जे काही सामाजिक आणि सांस्कृतिक समारंभ आहेत हे आपण खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्याशी आता परिचित झालेलो आहोत. आणि हे शहरातच आहे असं नाही, तर हे खेडेगावापर्यंत देखील पोहोचलेलं आहे. म्हणजे आता खेडेगावातली लोकसुद्धा म्हणतात की हां, बौद्ध पद्धतीनं आमचा कार्यक्रम करा किंवा झाला पाहिजे. ही जाग आत्ता खेडेगावामध्ये सुद्धा अगदी दुर्गम भागामध्ये देखील झालेली आहे. गेल्या आठवड्यामध्ये 8-10 दिवसापूर्वी मी एका आदिवासी भागात होतो आणि आदिवासी भागातली ती प्रगती पाहून, ती लोकांची इच्छा उत्कंठा पाहून, बौद्ध धर्माबद्दलची आत्मीयता पाहून किंवा सांस्कृतिक आत्मीयता का होईना पण ती आत्मीयता पाहून, बाबासाहेबांबद्दलची आत्मीयता पाहून मी फार भारावून गेलो. त्या ठिकाणी त्या दुर्गम भागामध्ये आपले आदिवासी बांधव आणि इतर आदिवासी बांधव देखील यांच्यासाठी एक जागृतीची कार्यशाळा मी त्या ठिकाणी घेतली. आणि त्याचे काही वृत्तांत आपल्याला फेसबुकवर इतरत्र पाहायला मिळतील तुम्हाला. तर ती जागृतीची कार्यशाळा अशा भागात त्यांनी आयोजित केली. हा माझ्या दृष्टीनं पहिलाच अनुभव होता.
तर ती जागृतीची कार्यशाळा अशा ठिकाणी आयोजित केली आणि तिथं लोक त्या विषयानं प्रभावित झाले. हे पाहून मला देखील आश्चर्य वाटलं, की आता बुद्ध धम्म किंवा बुद्ध धम्माचे विषय, बाबासाहेबांचे विषय हे केवळ शहरापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर अगदी दुर्गम भागात, खेड्यातल्या देखील दुर्गम भागामध्ये जिथं गाडी 2 किंवा 3 गाड्या जातात फक्त एसट्या तिथे, अशा ठिकाणी तुम्हाला बाबासाहेबांनी बुद्ध धम्माबद्दलची आत्मीयता जर पाहायला मिळत असेल, तर मला वाटतं आपण बरीच मोठी अचिव्हमेंट, बरीच मोठी प्राप्ती आपण केलेली आहे एक बौद्ध म्हणून. आणि इतर समाजापुढे आपण काहीतरी एक आदर्श जरी नाही म्हटलं तर एक विचार तरी आपण ठेवू शकतोय बाबासाहेबांचा किंवा बुद्धाचा. ही आपली एक फार मोठी प्राप्ती आहे, अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. आणि ह्या गोष्टीनं मला खूप विचार करायला भाग पाडलं. तर बाबासाहेबांच्या या 14 ऑक्टोबरच्या निमित्तानं म्हणजे धम्मस्वीकार दिन आपण त्याला म्हणू, त्याला धर्मांतर म्हणण्यापेक्षा धम्मस्वीकार दिन आहे. त्या धम्मस्वीकार दिनाच्या निमित्तानं आपण काही गोष्टीवर चिंतन करणार आहोत. तर सध्या आपण इथे थांबूयात.